Hello everyone, welcome to Sangam Spardha Pariksha Kendra, and in this video we are going to see what should be the perfect strategy to crack this examination, that is Bombay High Court Junior Translator and Interpreter. Okay, so first and foremost thing, I have one request before starting this lecture. Please fill the forms right now. Only 4 days are remaining now. आणि कधी कधी असं होतं की 12 तारखेपर्यंत डेट आहे, पण SBI कलेक्टमध्ये बऱ्याचदा फीस आपण पे करतो, पण डेट गेल्यामुळे किंवा डेट खूप क्लोज आल्यामुळे जे ट्रान्झॅक्शनचा टाईम असतो तो वाढून जातो आणि आपण फीस तर 12 तारखेला पे करतो, पण ती SBI कलेक्टपर्यंत 13 तारखेला पोहोचते आणि म्हणून आपण पूर्ण प्रोसेस केलेली, फॉर्म फिल केलेली रद्द होते, आपली फीस रिव्हर्ट होते. असं तुमच्यासोबत व्हावं नाही म्हणून प्लीज 11 तारखेपर्यंतच फॉर्म फिलअप करून द्या. काहीही तुम्हाला प्रश्न असतील तर मी आधीच माझा नंबर शेअर केलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर असणार आहे, तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. चला, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं सिलेबस काय काय आहे. इंग्लिश आहे, एसे आहे, लेटर आहे आणि ट्रान्सलेशन आहे. ठीक आहे, आता हे जे 4 कॉम्पोनंट्स आहेत याच्यापर्यंत आपण म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंटला कसा अभ्यास करायचा, आधी कोणता सुरू करायचा, काय एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. इफ यू गाईज फॉलो द सेम स्ट्रॅटेजी, नो वन इज गोइंग टू लाईक तुम्ही ही परीक्षा पास होण्यापासून कुणीच तुम्हाला थांबवू शकणार नाही. ठीक आहे, इंग्लिश ग्रामरपासून आपल्याला हा सिलेबस तुम्ही सुरू करायला पाहिजे. 100% तुमचं आधी इंग्लिश ग्रामर परफेक्ट पाहिजे. ओके, का बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश ग्रामरचा वेटेज 30 मार्क्स आहे, खूप जास्त वेटेज आहे. फर्स्ट रिझन इज दिस. सेकंड रिझन इज इंग्लिश ग्रामर तुम्हाला बेनिफिट करतं, इंग्लिश ग्रामर तुम्हाला हेल्प करतं टू कवर अदर कॉम्पोनेंट्स ऑफ द सेम एक्झाम सिलेबस. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं इंग्लिश ग्रामर बरोबर असेल तरच तुम्ही ट्रान्सलेशन नीट करू शकता. समजतंय का? जर तुमचं इंग्लिश ग्रामर चांगलं असेल तरच तुम्ही तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे हे तुम्ही बरोबररित्या तिथे एक्झाममध्ये, एसेमध्ये लिहू शकता, प्रोड्यूस करू शकता. जर तुम्हाला माहितीच नाही की हॅज कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं, विल कधी वापरायचं, हॅड कधी वापरायचं, तर तुमचा एसे जो आहे तो खूप घाण, रोबोटिक आणि खूप चुकीचा तिथे पोर्ट्रे होतो आणि चूक बॉम्बे हायकोर्टमध्ये तरी एक्सेप्टेड नाही आहे. 20 मार्क्स तुम्हाला इथे मुभा आहे आणि त्याच्यापैकी तुम्ही काहीतरी 5-7 मार्क्स घेऊन येऊन जाल. जर तुमचं इंग्लिश ग्रामर नीट नसेल तर तुम्हाला इथे जे आहेत ते तुम्हाला चुकी होताना बघू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट, लेटर जे आहे, लेटर बरं का, लेटर आपल्याला, मी तुम्हाला लेटरच्या डिकोडिंगमध्ये सांगणार आहे, पण लेटर तुम्हाला ऑफिशियल जर आलं 100% म्हणजे 99.99% हेच लेटर येतं. जर तुम्हाला ह्या टाईपचं लेटर आलं, नीट ऐका मी काय म्हणते, तर तुमचं जर इंग्लिश ग्रामर बरोबर असेल तर तुम्ही हे शॉर्ट आणि क्रिस्प मॅनरमध्ये लिहू शकता. लेटर कधी पण आपलं शॉर्ट आणि क्रिस्प पाहिजे, ऑफिशियल लेटर. ठीक आहे, फक्त तुम्हाला जे काही बोलायचं असेल की बाबा तुम्ही एक लायब्ररियन आहात एखाद्या कॉलेजमध्ये आणि तुम्ही काही बुक्सची मागणी करत आहात एखाद्या बुक स्टोअरमध्ये, तर तुम्ही खूप हिस्ट्री, जॉग्रफी तिथे सांगायची गरज नसते. खूप शॉर्टमध्ये तुम्ही तेव्हाच लेटर लिहू शकता जेव्हा तुमचं इंग्लिश ग्रामर परफेक्ट आहे. म्हणून म्हणत आहे की आपल्याला सिलेबसची सुरुवात इंग्लिश ग्रामरपासून करणं अनिवार्य आहे. ओके, नाव हे बघितलं आपण. आता मॅम ठीक आहे, इंग्लिश ग्रामर तुम्ही म्हणता आहात, इंग्लिश ग्रामरपासून मी सुरुवात करतो किंवा करते, पण इंग्लिश ग्रामरमध्ये काय महत्त्वाचं आहे, अभ्यास करत असताना कशावरती जास्त फोकस करायचा आहे. जर तुम्ही आपल्या बॅचचे स्टुडंट असाल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला बॉम्बे हायकोर्ट JTIचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स दाखवून सांगते की बाबा ह्या गोष्टी तुम्हाला JTIमध्ये येतात आणि यावर्षी पण येणारच, 100% येणार. म्हणूनच आपला रिझल्ट जो आहे तो तुम्ही बघू शकता की आपला 50%चा एक रिझल्ट आहे या एक ॲनालिसिसमुळेच. जर तुम्ही बॅचचे स्टुडंट नसाल तर मी
तेवढं नाही, बट एक प्रॉपर तुम्हाला सांगू शकते की इंग्लिश ग्रामरमधले कोणते कोणते टॉपिक्स आणि सब टॉपिक्स बॉम्बे हायकोर्ट JTIसाठी इम्पॉर्टंट आहेत. आता बघा, ग्रामरमध्ये तुम्हाला काय काय असतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर स्टुडंट्सला हेच माहिती नसतं की काय काय असतं. पार्ट्स ऑफ स्पीच. नीट ऐका काय म्हणते, वाटल्यास तर तुम्ही माझं लिहून झालं की तुम्ही पण लिहून घ्या. आता पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काय काय येतं. नाऊन. एक्झामला बरं मी रेलेव्हन्स कधी कधी काय काय कसा कसा आहे ते सांगते. प्रोनाउन, आर्टिकल्स, adjective, verb, adverb, preposition आणि कंजंक्शन. ठीक आहे, हे पार्ट्स ऑफ स्पीच मधले महत्त्वाचे म्हणजे सगळेच सब टॉपिक आहेत. आता याच्यामधनं काय तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं, कशाची काळजी बाळगायची आहे. नाउन इम्पॉर्टंट आहे का, नाही. केलं तर ठीक आहे, करून नका म्हणते का मी, नाही. नाउन इम्पॉर्टंट नाही आहे पण करून जायचं आहे. जर नाउनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ट्राय करा सॉल्व्ह करायचा, नसेल ट्राय होत तरी पण नाउनवरती क्वेश्चन येणार नाही. प्रोनाउन स्वतः इम्पॉर्टंट आहे का, ॲज ऑफ प्रोनाउन इम्पॉर्टंट नाही आहे. पण जर तुम्हाला इतर प्रश्न सोडवायचे असतील, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे क्वेश्चन्स येतात बॉम्बे हायकोर्ट JTIमध्ये, त्यावेळेला आपल्याला हा कॉम्पोनंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, प्रोनाउन्स मी आपल्या बॉम्बे हायकोर्ट JTIच्या बॅचमध्ये अतिशय डिटेलमध्ये घेतलेला आहे की बाबा ही शी इट देसाठी काय वापरायचं, यूसाठी काय वापरायचं, आयसाठी काय वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी, पर्सनल प्रोनाउन काय असतं, हा प्रोनाउन तो प्रोनाउन, सगळ्या गोष्टी आपण नीट कवर केलेल्या आहेत. का, कारण जर तुम्हाला प्रोनाउन नीट कळालं तर तुम्हाला कोणत्या प्रोनाउनसाठी कोणता वर्ब वापरायचा, वर्ब नीट कळालं तर तुम्हाला टेन्सेस नीट कळतात, टेन्सेस नीट कळाले, वर्ब नीट कळालं तर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे क्वेश्चन्स डोळे झाकून झोपेतून जरी उठवलं तरी सॉल्व्ह करता येतात. म्हणून हा टॉपिक तेवढा, त्याच्यावरती क्वेश्चन येतील का, नाही, पण त्याच्यावरती डिपेंडेंट दुसरे क्वेश्चन्स येणार. आर्टिकल्स महत्त्वाचा आहे का, येस. ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचा आहे का, एवढं काही महत्त्वाचं नाही. वर्ब्स महत्त्वाचे आहेत का, 100%, खूप जास्त महत्त्वाचे आहेत वर्ब्स. का, कारण की एरर स्पॉटिंगमध्ये, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये, टेन्सेसमध्ये, व्हॉइसमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये हा हिरो रोल प्ले करतो. ॲडवर्ब आहेत 50% आहेत. प्रिपोजिशन, कंजंक्शन महत्त्वाचे आहेत. या हिशोबाने तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच कवर करायचे आहेत. जिथून कुठून अभ्यास करत असाल प्लीज या क्रोनॉलॉजीनी करा. सरळ सेवेचे लेक्चर्स तुम्हाला उपयुक्त पडतील का, 50% उपयुक्त पडतील. जर तुम्हाला एखादा टीचर बॉम्बे हायकोर्ट JTIची नीड काय आहे ते सांगत असेल तर ते लेक्चर्स तुम्ही करा, नाही तर स्पेशल बॉम्बे हायकोर्ट JTIची बॅच तुम्हाला हा सब्जेक्ट कळण्यासाठी, एक्झामची डिमांड कळण्यासाठी महत्त्वाची आहे. पुढे आता काय असतं अजून, व्हॉइस, टेन्सेस, वोकॅब. मग वोकॅबमध्ये काय काय येतं, सिनॉनिम, अँटोनिम, स्पेलिंग मिस्टेक, meaning of some verbs, proverbs, idioms, phrases आणि हा चार्ट तुमच्याकडे असला ना तर तुम्हाला एक्झाममध्ये पण अभ्यास करायला सोपं जाईल. एक्स्ट्रामध्ये काय येतं, फिल इन द ब्लँक, एरर स्पॉटिंग, पॅराजंबल.
एवढा सगळा इंग्लिश ग्रामरचा सिलेबस तुमचा कवरच झालेला पाहिजे. एक अजून आहे सेंटेन्सेस, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अँड क्लॉजेस. ठीक आहे, चला आता इम्पॉर्टंट काय काय नाही आहे ते बघूया आपण. ओके, हे सगळंच इम्पॉर्टंट आहे, याच्यातलं असं काहीच नाही जे इम्पॉर्टंट नाही. व्हॉइसवरती तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट JTIमध्ये क्वेश्चन आलेले आहेत, टेन्सेसमध्ये येणार आहेत. हा तर खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे की बाबा डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन आधी तुम्हाला नीट माहिती पाहिजे, ते पण आपण इथे शिकवलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. त्याला रिलेटेड मग तुम्हाला हे क्लॉजेस जे आहेत, डिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे कवर होतील. ठीक आहे, वोकॅब खूप महत्त्वाचा आहे. दिस इज द फेवरेट टॉपिक, फेवरेट सब टॉपिक ऑफ बॉम्बे हायकोर्ट. JTIमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येतात. आणि हे कशाचं बनलेलं असतं मॅम, याचा काही वेगळा अभ्यास असतो का? नाही. हे जे काही तुम्ही शिकत आहात ना इथून, हे आणि हे, या सगळ्या गोष्टी मिळून याच्यावरती क्वेश्चन येतात. ठीक आहे, फिल इन द ब्लँकमध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट आणि त्याला कोणता प्रोनाऊन लागेल, प्रोनाऊनचे वेगवेगळे प्रकार असतात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, रेसिप्रोकल, एम्फॅटिक वगैरे, हे सगळे तुम्हाला इथे फिल इन द ब्लँकमध्ये येऊ शकतात. ॲडवर्बमध्ये तुम्हाला ॲडवर्ब ऑफ प्लेस येऊ शकतं, ॲडवर्ब ऑफ दिस अँड दॅट फिल इन द ब्लँकमध्ये येऊ शकतं. एरर स्पॉटिंगमध्ये पुन्हा याच्यामधलीच एरर असते. ठीक आहे, टेन्समध्ये एखादं समजा वर्बचे वेगवेगळे फॉर्म्स असतात. टेन्स समजा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे पण तिथे वर्बचा ING फॉर्म वापरलेला असू शकतो. अशा प्रकारचं एरर स्पॉटिंग बॉम्बे हायकोर्ट JTIमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पॅराजंबल अगेन काही नाही आहे. पॅराजंबलमध्ये तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले असतात, त्याचा क्रम नीट लावलेला नसतो आणि तुम्हाला ते क्रमानुसार लावायचं आहे. मग ते कोणतंही रँडम क्वेश्चन देऊ शकतात का, विचार करा बरं. नाही, ते तुम्हाला या पार्ट्स ऑफ स्पीचमधनंच क्वेश्चन देतात. समजा मला एक पॅराजंबलचा क्वेश्चन बनवायचा आहे, तर मी अचानक फर्स्ट सेंटेन्स असं, म्हणजे आन्सरचं फर्स्ट सेंटेन्स असं नाही असू शकत की ही इज स्टडिंग इन 7th क्लास. तो ही प्रोनाऊन पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये मी नेहमी शिकवते, ही प्रोनाऊन तेव्हाच येतो जेव्हा नाऊन इंट्रोड्यूस झालेला आहे. अचानक ही प्रोनाऊनपासून कोणतंच पॅराजंबलच्या सेंटेन्सचं तुम्ही ऑप्शन द्यायला पाहिजे नाही. आधी काहीतरी येणार, राम, राज, राहुल इज अ बॉय, आणि मग येईल ही इज स्टडिंग इन दिस दॅट स्टँडर्ड. ठीक आहे, जर तुम्हाला अशी क्रोनॉलॉजी नीट कळली तर हे पॅराजंबलचे बरेच क्वेश्चन येतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. प्लीज तुम्ही इंग्लिश ग्रामरपासून बॉम्बे हायकोर्ट JTIच्या तयारीला सुरुवात करा. इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला सांगितलं तसं या 3 गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. प्लस स्वतः इंग्लिश ग्रामर 30 मार्क्सचं आहे. म्हणून जर तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करत आहात आणि जर तरची याची भाषा यायलाच नाही पाहिजे, परीक्षा तुमची फेबपर्यंत, खूप झालं तर मॅक्झिमम फेबमध्येच तुमची परीक्षा होणार आहे. कमी वेळ आहे, पण या कमी वेळेचा पण आपण सदुपयोग करून, जागा खूप चांगल्या आहेत, ऑफिसर लेवलची इथे सॅलरी आहे, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. बॉम्बे हायकोर्टमध्ये खूप छान सुट्ट्या असतात. एक म्हणजे चाळणी खूप झालेली आहे. BA MA इंग्लिश किंवा मराठी लँग्वेजमध्ये झालेलं पाहिजे, कुणी पण क्वालिफाईड आहे असं नाही आहे. म्हणून ही फक्त तुमच्यासाठी चालून आलेली संधी आहे असं समजून अभ्यासाला लागा. जर तुम्हाला वाटत असेल की आपण कुठून तरी गायडन्स घ्यावं, तर वी आर देअर टू हेल्प यू. वी आर जस्ट 1 कॉल अवे फ्रॉम यू. प्लीज जस्ट कॉल अस आणि आम्हाला तुमचे डाऊट्स विचारा. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल पण काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते मन मोकळंपणे आम्हाला सांगा, आपण तिथे पण तुम्हाला काही हेल्प करू. पण प्लीज तुम्ही पास व्हा, अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, असंच आपलं पुढे लेटरचं, एसेचं आणि ट्रान्सलेशनचं डिकोडिंग राहणार आहेत. जे विद्यार्थी आपल्या बॅचचा भाग बनू शकत नाही त्यांच्यासाठी हे लेक्चर्स आहेत. तर मग चला आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.